महादेव मुंडे खून प्रकरणाला तब्बल 21 महिने उलटूनही अजूनही आरोपी फरारच आहेत आणि या प्रकरणात आता SIT आणि CID मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मुंडे कुटुंबियांकडून केली जाते। महत्त्वाचं म्हणजे SITचे प्रमुख IPS पंकज कुमावत असावेत, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा या SIT मध्ये समावेश करून त्यांना या तपासासाठी विशेष अधिकार द्यावेत अशी मागणी मुंडे कुटुंबियांकडून केली जाते। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेत, ज्यामुळे मुंडे आणि कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्यांची आता बीडमध्ये पुन्हा एंट्री होणार आहे असं म्हटलं जात आहे। कोण आहेत हे दोन अधिकारी आणि या दोन अधिकाऱ्यांना SIT मध्ये समावेश करण्याची मागणी का करण्यात येते याबद्दलच आपण जाणून घेऊच। त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढा क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसं की आपल्याला माहितीच आहे, व्यापारी महादेव मुंडे यांचे 2023 मध्ये बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी हत्या झाली होती। हे प्रकरण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या देखील आधी झाले। तुम्हाला सांगते, या प्रकरणाने गेल्या 21 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे। या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्यांचा मुलगा यांचा सहभाग असल्याचा आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। एवढाच नाही तर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी आटापिटा करताना आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता, ज्यामुळे हे प्रकरण खऱ्या अर्थाने सर्वांसमोर आलं। मात्र 21 महिन्यांनंतरही कोणालाही अटक न झाल्याने मुंडे कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांवर संशय व्यक्त केला। त्यांनी असा दावा केला की परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना फोन गेल्याने तपास थांबवण्यात आला। याशिवाय काही पोलीस अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याचा गंभीर आरोपही सुरेश धस यांनी केला। या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी 31 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि SIT स्थापनेची मागणी केली, जी आज मान्य करण्यात आली। फडणवीसांच्या आदेशानंतर IPS अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करण्यात आली। तुम्हाला सांगते, पंकज कुमावत हे महाराष्ट्र केडरमधील IPS अधिकारी असून त्यांनी आपल्या निर्भीड कारवायांसाठी ओळख निर्माण केली। पंकज कुमावत यांनी 2018 साली UPSC परीक्षेत 423वा रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत महाराष्ट्र केडर मिळवलं होतं। त्यांचा परिचय सर्वांशी केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना केलेल्या कारवायांमुळे। तुम्हाला सांगते, बड्या राजकीय नेत्यांचे गुटख्याचे साठे, पत्त्याचे क्लब उद्ध्वस्त करण्यासह जिल्ह्यातील अवैध गुटखा क्लब, बायोडिझेल अशा कारवाया पंकज कुमावत यांनी केजमध्ये केल्या होत्या। त्यांच्या या कारवायामुळे केज परिसरातील माफिया राज संपुष्टात तर आलाच, शिवाय दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना त्यांचं नाव ऐकलं की धडकी भरत होती। पुढे कुमावत यांची पदोन्नती झाल्यानंतर अंबाजोगाई या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची बदली करण्यात आली। मात्र अंबाजोगाई या ठिकाणचा अप्पर पोलीस अधीक्षकांचा कारभार न घेताच त्यांची अचानकच अमरावतीला बदली करण्यात आली होती। पंकज कुमावत यांच्या अंबाजोगाईहून अमरावतीला करण्यात आलेल्या बदलीमागे वाल्मिक कराड असल्याचं बोललं जातं, कारण अंबाजोगाई उपविभागामध्येच परळी परिसरातील पोलीस ठाणं येत होतं। आता सध्या पंकज कुमावत हे अमरावती ग्रामीण पोलीस ठाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत। या SITचे प्रमुख IPS पंकज कुमावत असावेत, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा या SIT मध्ये समावेश करून त्यांना या तपासासाठी विशेष अधिकार द्यावेत अशी मागणी मुंडे कुटुंबियांकडून केली जात होती। त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या नावाची मागणी का केली जात होती हे देखील आपण एकदा जाणून घेऊ। पुढे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांचे प्रकरण समोर आणले। तेव्हा महादेव मुंडे प्रकरणात बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी विशेष स्थानिक पथकाची नियुक्ती केली होती, ज्याचे प्रमुख संतोष साबळे होते। तुम्हाला सांगते, संतोष साबळे या प्रकरणाच्या आपापसात महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचे अनेक धागेदोरे उलगडून यातील आरोपींचे नाव समोर आणल्याची मुंडे कुटुंबियाची माहिती आहे आणि याच कारणांमुळे विशेष पथकात पोलीस निरीक्षक संतोष साबळे पाहिजेत असा आग्रह मुंडे कुटुंबियांकडून वारंवार करण्यात येतोय।
शेवटी काय, या सर्व कारणांमुळे मुंडे आणि कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्यांची आता बीडमध्ये पुन्हा एंट्री होणार आहे असं दिसतंय. खरं तर महादेव मुंडे हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण भलतंच ढवळून निघालं होतं. त्यामुळे SITच्या या स्थापनेमुळे या प्रकरणाच्या तपासाला नव्याने गती मिळाली. पंकज कुमावत यांच्या अवैध धंद्याविरुद्धच्या कारवायांचा इतिहास आणि संतोष साबळे यांचा या प्रकरणातील पूर्वानुभव लक्षात घेता मुंडे कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता आता अधिक झाली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.